आई आज भाजी काय करता हो? काय करायची? आज काहीतरी झणझणीत असं खावा वाटायला. आपण सुक्याची मिरचीची भाजी करू. वराड स्पेशल. हां थांबा वराड स्पेशल. वराड स्पेशल. ठीक आहे तुम्ही करा आता वराड स्पेशल सुक्याची भाजी. आपण मस्त मग दाखवू यांना कशी झाली. आपण आता एक अर्धी सुक्याची जुडी घेऊ चिरून बारीक. आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता मिरची फोडणीसाठी साहित्य मिरची घेऊ, एक टोमॅटो, एक वाटी तुरीची डाळ, छोटी वाटी हरभऱ्याची डाळ. आता भाजी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवायला घेऊ. आता तुरीची डाळ धुवून स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये शिजायला टाकू. वाटीला हरभऱ्याची छोटी वाटी डाळ ती घेऊ आणि कुकरमध्ये शिजायला टाकू. जी मिरची आपण चिरलेली होती ती पण कुकरमध्ये शिजायला टाकू. खोबरं, टॅमॅटो तेही टाकू. आपण थोडं स्किप झालं व्हिडिओ. आता त्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी म्हणजे 2 तांबे पाणी टाकू. आता कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवर शिजायला ठेवू. 5 मिनटं बारीक गॅसवर ठेवू आणि थोडंसं फुल करून आपण 4 शिट्ट्या घेऊ. आता फोडणीसाठी आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊ. त्यामध्ये मोहरी, जिरे तडतडू देऊ चांगले. लसण जिरे टाकून घेऊ. लसण जिरे चांगले फ्राय करून घेऊन त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो चांगलं शिजेपर्यंत हे करू. आता खोबऱ्याचा खीस करून त्याच्यामध्ये तेलात टाकून त्यामध्ये खोबरा खीस टाकून तळून घेऊ छानपैकी. सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेऊ. आता चांगला सोनेरी कलर आलेला आहे खोबऱ्याच्या खिसाला. टोमॅटो चांगलं शिजलेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं आणि ते सगळं फ्राय करून घ्यायचं. आणि आता गरम पाणी करून त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकू आणि आपली शिजलेली सुक्याची भाजी त्यामध्ये टाकून देऊ. आता पुन्हा त्यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घेऊ. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. आता वरून शेंगदाण्याचा कुट्टा म्हणजे शेंगदाणे बारीक करून घेतलेले ते टाकून देऊ. शेंगदाण्याचा कुट्टा थोडासा मोठाच असू द्या. आता वरून गार्निशिंगला कोथिंबीर टाकून आपली भाजी आता तयार आहे. 1 उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आणि आता आपली भाजी तयार आहे. आता आपली भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो. पहा अशी छान सुक्याची भाजी झालेली आहे. झणझणीत अशी खूप छान झालेली आहे. आता तुमच्याही तोंडाला जर पाणी सुटले असेल अशा झणझणीत भाजी पाहून तर करून पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली ते. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.